चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी उत्तम गोरे तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आपण 17 डिसेंबर 2022 नुसार झालेल्या एक्झामचं जे अंदाजित कट ऑफ किती असेल तो अंदाजितच आहे. शब्दच मी काय वापरला, अंदाजित कट ऑफ. म्हणजे हे काय फिक्स असत नाही, परंतु याच्यामुळे तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायला खूप सोपं जातं. आता पहिला आपण थोडंसं कंपॅरिझन मी पेपर बद्दल तुम्हाला सांगतो की कसा होता आपला 2017चा 22चा पेपर 17 डिसेंबरचा. तर ह्या पेपर बद्दल जर बोलायचं झालं तर 30 एप्रिल 2022ला जो झालेला पेपर होता आणि हा पेपर फारसा फरक नव्हता, हा थोडासा सोपा पेपर मानतात. त्याचं कारण म्हणजे ह्याच्यात असणार मॅथ आणि रिझनिंगचा विषय तो ह्यामध्ये थोडासा सोपा होता. दुसरी गोष्ट काय आहे, ज्यावेळेस पहिली एक्झाम झाली ती 30 एप्रिलला, त्यावेळेस काय होतं, विद्यार्थ्यांना काहीच माहिती नव्हतं की नेमकं काय होणार आहे. आणि इथून पुढे ॲग्रीच्या सातत्यपूर्ण ऍड येणार आहेत, फॉरेस्टच्या ऍड येणार आहेत आणि ह्या विषयानं पोरं एकदम शांततेत परीक्षा दिली. पण ही जी 17 डिसेंबरला झाली तोपर्यंत एमपीएससीनं आपला पॅटर्न बदलला आणि पोरांना कळालं की यानुसार आपली ही शेवटची परीक्षा आहे. जागाही चांगल्या होत्या, 214 जागा होत्या आणि त्याच्यामुळं आणि पॅटर्नही माहित होता आणि आमच्यासारखे गडी पण उतरले यात की तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करायला, आणि त्याच्यामुळं ही एक्झाम एकदम फॅमिलियर झाली. त्याच्यामुळं या एक्झाम मध्ये थोडासा पेपर सोपा गेला असं जे वातावरण तयार झालं. आता या ठिकाणी मी जो डेटा कलेक्ट केला तो डेटा कलेक्ट केला विद्यार्थ्यांकडूनच की साधारणतः गेल्या वेळेस ज्यांनी ज्यांनी मेन्स दिली आणि जे फ्रेश आहेत असे विद्यार्थी, असे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आपण पूर्ण अभ्यास करून जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे एक 450 ते 500 विद्यार्थ्यांचे मार्क्स वगैरे माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि जे की मी त्याला एक सॅम्पल म्हणून यूज केलेला आहे आणि त्यानुसार हे प्रिडिक्शन सांगतो. आता या प्रिडिक्शन मध्ये पहिला मुद्दा इथं लक्षात घ्या. तो मुद्दा असा आहे की 2022च्या जागा ह्या टोटल 378, म्हणजे फॉरेस्टच्या एवढ्या एवढ्या जागा 13च, कृषीच्या 214, सिव्हिलच्या 101 आणि इलेक्ट्रिकलच्या या ठिकाणी 49 जागा. आपल्यासाठी या दोन जागा महत्वाच्या, फॉरेस्ट आणि ऍग्री 13 आणि 214 जागेसाठी आपल्याला हे बघायचं आहे. आता बघा, यामध्ये जर पाहिलं तर गेल्या वेळेस 30 एप्रिल 2022ला परीक्षा झाली, त्यामध्ये 1,27,013 पोरांनी फॉर्म भरला. ह्यावेळेस हा फॉर्म भरणाऱ्यांची संख्या 69,342 होती. ते म्हणसाल मग ऍग्रीचे कमी झाले काय? नाही, ऍग्रीचे पोरं कमी झाले नाहीत. तर पोरं कमी झाले कोणते? तर पोरं कमी झाले इंजिनिअरिंगचे, का तर यावेळेस मेकॅनिकलला वगैरे जागा होत्या आणि ते विद्यार्थी तर कमी झाले. आपले आहे तेवढेच आहेत, त्यामुळे आपलं कॉम्पिटिशन आहे तेवढंच आहे, त्यामध्ये काही डाऊट नाही. आता यामध्ये जर साधारणतः विचार केला तर फॉरेस्टला टोटल 13 जागा आहेत आणि मुख्य परीक्षेला एकाच 12 नुसार 1,156 विद्यार्थी बसणार आहेत. आता तुम्ही म्हणसाल मागच्या वेळेस तर एकाच 14.5 विद्यार्थी होते, 14.60 बरोबर आहे. मेरिट लावत लावत ते 14.60 जातं. ते कसं काय ते काय तुम्हाला मी समजून सांगण्यात मजा नाही, परंतु तरी माहित असावं, जरी एकाच 12 म्हटलं तर ते वाढत वाढत एकाच 15 पर्यंत मेरिट जातं. म्हणजे लय तर लय या जागा किती, 190 पोरं इथं मेन्सला घ्यावा लागतील. 190 ते 200 घेतले तरी या ठिकाणी मेरिटमध्ये फारसा फरक पडत नाही. मेरिटमध्ये फारसा फरक पडत नाही, हा मुद्दा इथं लक्षात घ्या. फॉरेस्टचं झाल्यानंतर ऍग्रीचं बघा, 214 जागांसाठी 2,568 पोरं कुठं आहेत, असणार आहेत, परंतु हे वाढत वाढत 3,000च्या पुढे जाणार आहेत. काय एखाद्याला वाटलं कसं मेरिट लावायचं तर त्यानं मला पर्सनली फोन करा, मी त्याला सांगेन की कशामुळे ते वाढतात, ते काय अडचण नाही त्यामध्ये. आता आपण डायरेक्ट आपल्या मुद्द्याला हात घालू की बाबा मग एवढं सगळं झालं तर मेरिट लागल किती, हा मुख्य विषय आपल्यासाठी आहे. तर मी पहिल्यांदा ओपन कॅटेगरी विषयी बोलतो. ओपन कॅटेगरीला गेल्या वेळेस आपण पाहिलं 87 मार्क लागले, म्हणजे साधारणतः 43.50 क्वेश्चन ज्याचे बरोबर आले ते पोरं पास झालेले होते आणि फिमेल मध्ये 83चं मेरिट मार्क लागले. म्हणजे आता इथं ते तुम्ही भागिले 2 करून ते मार्क बघून घ्या, काय अडचण नाही. पण हे असं प्रकारे हे क्वेश्चन एवढे, मार्क एवढे. आता या वेळेस मॅथ रिझनिंग मुळे 3 ते 4 क्वेश्चनचा बेनिफिट विद्यार्थ्यांना होणार आहे आणि त्यानुसार जर बघितलं
तर 94 ते 98 क्वेश्चन आपल्या मार्क हे ते यावं लागतील. 94 म्हणजे जवळजवळ किती झाले बघा, 46 ते 48 प्रश्न म्हणजे 46 ते 48च्या प्रश्नाच्या मध्ये, म्हणजे 94 ते 98 मार्काच्या मध्ये हे मेरिट लागणार आहे. 94 ते 98 मार्काच्या मध्ये हे मेरिट लागणार आहे. आणि फिमेलचं 88 ते 92च्या मध्ये हे मेरिट लागणार आहे. म्हणजे पेपरवरून मी सांगतोय, म्हणजे जिथपर्यंत स्कोर आहे त्यानुसार मी सांगतोय. ह्यामध्ये कमी जास्त होऊ शकतं का, तर यामध्ये परत क्वेश्चन कॅन्सल पण होणार आहेत, 1-2 परत 1-2 ची उत्तरे बदलणार आहेत. त्याच्यामुळं हे विद्यार्थ्यांना बेनिफिशियल ठरेल का निगेटिव्ह ठरेल त्यानुसार मेरिट खाली घसरू शकतं, पण लय घसरू शकत नाही, 1-2 प्रश्नानं घसरू शकतं. बरोबर आहे ना. म्हणजे एक गोष्ट तुम्हाला मी फिक्स सांगतो की मेरिट ह्याच्या खाली घसरणार नाही. किती? 87च्या खाली मेरिट घसरणार नाही आणि 98च्या वर मेरिट जाणार नाही, हे तुम्हाला मी नक्की सांगतो. हा अंदाज हे 94 ते 98च्या मध्ये बसेल, हा यानुसार परत पेपर चेंज झाल्यानंतर 2-4 क्वेश्चन मध्ये घोळ होतात, हा विषय तर लक्षात घ्या. त्यानंतर ओबीसी मध्ये हे बघा, ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस ह्या सगळ्यांसाठी सारखाच विषय. काय? ओपन, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस यांच्या सगळ्यांसाठी हा विषय सारखाच आहे, यामध्ये काय अडचण नाही की यावेळेस सुद्धा ओबीसी 94 ते 98 मेल आणि फिमेल 88 ते 92 करण्याची अपेक्षा आहे. आता त्यानंतर जर पाहिलं एससी कॅटेगरीचा विचार केला तर 2021 ला 39.50 क्वेश्चन, अर्थात जर आपण विचार केला मेल आणि फिमेल दोन्हीचे मेरिट सेमच लागलं होतं एससी कॅटेगरीमध्ये, आणि यावेळेस पण तशाच जागा आहेत आणि तसंच मेरिट लागण्याची पॉसिबिलिटी आहे. ह्यावेळेस एससी कॅटेगरीला ओपनचा कट ऑफ 2021च्या ऍडचा पार करावा लागेल, म्हणजे 86 ते 90 जनरलसाठी आणि महिलांसाठी 86 ते 90, म्हणजे गेल्या वेळेस जो ओपन मेल होता तेवढंच यावेळेस एसटी मेल आणि फिमेल यांना तो कट ऑफ पार करावा लागणार आहे, हा विषय इथं लक्षात घ्या. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं एसटी कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर एसटी कॅटेगरीला गेल्या वेळेस 74 मेल जनरल आणि महिलांचं 66.50 होतं. आता ह्यावेळेस एसटी कॅटेगरीला एसटी कॅटेगरी पर्यंत पोहोचावं लागणार आहे. अर्थातच 80 ते 84चं मेरिट हे एसटी कॅटेगरीचं जाणार आहे आणि फिमेल मध्ये 72 ते 76 मार्क, हे काय म्हणतोय मी मार्क, मग याला भागिले 2 करून तुम्ही क्वेश्चन लिहून घ्या. तर हे झालं कशाचं, मग एनटीडी, एनटीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, त्यानंतर ओपन हे सेम कॅटेगरीचे मेरिट राहतात. थोडासा चेंज एसटी एसटी मध्ये होतो आणि तोही तुमच्या इथं लक्षात आलेला असेलच. आता फॉरेस्टचा कसा, तर फॉरेस्टचा यावेळेस लय मोठा खेळ आहे, तुम्हाला सांगतो. फॉरेस्टचा खेळ असा आहे की 2021 ला 77 जागा होत्या, त्यावेळेस ते मेरिट 122चं लागलं होतं, म्हणजे जवळजवळ 61 प्रश्न बरोबर यावे लागले होते. आणि ह्या वेळेस जागा आहेत 13. आता 13 जागेमुळं काही विद्यार्थी मी असे पाहिलेले आहेत, तुम्हाला सांगतो, जे 72-73 क्वेश्चन त्यांचे बरोबर आलेले आहेत, असे माझ्याकडे काय या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत. आणि त्यानुसार मग मी अंदाज लावतोय की तिथपर्यंत सुद्धा तो विषय पोहोचू शकेल. म्हणून 144 ते 146च्या मध्ये ह्या ठिकाणी इथपर्यंत फॉरेस्टचं मेरिट जाऊ शकतं. आणि ह्यामध्ये आता कॅटेगरी विषय पाडण्याची गरज नाही, का तर कोणत्याच कॅटेगरीला भल्या मोठ्या जागा ह्यामध्ये नाही, 2-3 जागेनं ह्या ठिकाणी असल्यामुळं सर्वसाधारणतः 70 क्वेश्चन पर्यंत, 68 क्वेश्चन पर्यंत जर क्वेश्चन बरोबर आले असतील तरच फॉरेस्ट डोक्यात ठेवा, अन्यथा फॉरेस्टचं थोडंसं मग थोडा पोस्टपोन करावं लागेल. नाहीतर का, तर आता परत मेन्सचा पॅटर्न बदलतोय आणि आता परत एनर्जी जर द्यायची झाली का, तर 2023चं वर्ष 75,000 विविध डिपार्टमेंट मध्ये जागा निघणार आहेत. आणि जर हे तुम्हाला आज माहित नसेल किंवा मेरिट किती लागणार आहे, तर ऍग्री मेन्स किंवा फॉरेस्ट मेन्स यामध्ये तुम्ही जर बसणार नसाल आणि उगाच मेन्सचा अभ्यास करत राहिला तर बाकीच्याही सुवर्ण संधी तुमच्या निघून जातील. म्हणून ह्यामध्ये तुम्ही बसला जरी असेल मेरिट मध्ये तरी पॉझिटिव्ह आहे, का तर शेवटचा चान्स आहे आणि खूप चांगली पोस्ट मिळेल. आणि बसला नसेल तरी पॉझिटिव्ह आहे, का तर तुमच्या समोर 75,000 विविध डिपार्टमेंटच्या जागा असणार आहेत. तर हे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.